तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मोटिवेशनल अड्डा 24 यूट्यूब चॅनलमध्ये. बघा मित्रांनो, आपण कालपासून एक सिरीज चालू केलेली आहे, की जे पोलीस भरती 2025मध्ये मागील वर्षी पडलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत असतो. मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला वनरक्षक भरतीसाठी कामी पडतील आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी हे कामी पडतील. मित्रांनो, या व्हिडिओची PDF जर तुम्हाला हवी असेल तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर जे काही असा मेसेज टाका, तुम्हाला PDF उपलब्ध करून दिला जाईल. तर चला मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न बघू. मित्रांनो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि पोलीस भरतीत पडले आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चला आजचा पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न आहे आपला आजचा, NHAI या संस्थेचे पूर्ण नाव काय आहे? काय मित्रांनो ते? तर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे आहे. बघा समोरचा प्रश्न, रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर कोणत्या? व्हिटॅमिन ए च्या अभावी होतो. प्रश्न क्रमांक समोरचा, अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर कोणी सुरू केले मित्रांनो? लाला हरदयाळ यांनी सुरू केले. समोरचा प्रश्न, ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर कोण आहेत? मधुर भांडारकर हे आहेत. बघा समोरचा प्रश्न, मद्य मद्यप्राशन तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? कोणते उपकरण वापरतात? तर ब्रेथ ॲनालायझर हे उपकरण वापरतात. समोरचा प्रश्न आहे आपल्यासाठी, इंडिया हाऊसची स्थापना, यामध्ये दोन प्रश्न आहे मित्रांनो तुमचे. इंडिया हाऊसची स्थापना कुठे झाली आणि कोणी केली? तर आपण इंडिया हाऊसची स्थापना कुठे? लंडन या ठिकाणी. आणि कोणी केली? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे. समोरचा प्रश्न, भारतीय संविधानातील कलम 352 कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे? तर ते राष्ट्रीय आणीबाणी याच्याशी संबंधित आहे. समोरचा प्रश्न, संजय मल्होत्रा हे RBIचे कितवे गव्हर्नर आहेत? तर कितवे गव्हर्नर आहेत ते? तर 26वे गव्हर्नर आहेत. समोरचा प्रश्न, संत गाडगेबाबा यांचा जन्म कधी झाला? तर कधी झाला? 23 फेब्रुवारी 1876 रोजी झालेला आहे. बघा समोरचा प्रश्न, भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे? कोणाकोणात? एक भारत आणि कोणता? म्यानमार यांच्यामध्ये. तर किती आहे मित्रांनो? ती 1643 किलोमीटर इतकी लांबीची आहे. समोरचा प्रश्न, कुकची समुद्रधुनी कोणत्या खंडात आहे? तर कोणत्या खंडात आहे? ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये आहे. समोरचा प्रश्न, NITI म्हणजे नीती आयोगाचे पूर्ण रूप काय? काय मित्रांनो? तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे आहे. समोरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, जिभेला पुढील भागावर कोणती चव ओळखता येते? पुढील भागावर म्हणजे कोणत्या? शेंड्यावर. कोणती चव? तर गोड चव ओळखली जाते. समोरचा प्रश्न, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती असते? तर किती असते? 46% इतके असते. समोरचा प्रश्न, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण आहेत? कोण आहेत जैन धर्माचे पहिले तीर्थकार? तर ऋषभदेव हे आहेत. समोरचा प्रश्न, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण कोणाची आहे? तर कोणाची आहे? बुद्ध धर्माची आहे, गौतम बुद्ध यांची. समोरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो सर्वांना यायला पाहिजे. कुठे झाला? तर शिवनेरी किल्ल्यावर झाला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला हे मला तुम्ही कॉमेंट करा. सर्वांचं उत्तर यायला पाहिजेत मित्रांनो. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कोणी लिहिला मित्रांनो? तर महात्मा
फुले यांनी लिहिला आहे. समोरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? तर कोणत्या दिवशी स्वीकारला मित्रांनो? तर 14 ऑक्टोबर 1956. आणि कुठे? तर नागपूर या ठिकाणी. मित्रांनो, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही जन्म कोणत्या ठिकाणी झाला या प्रश्न उत्तर मला कॉमेंटमध्ये करा आणि कोणत्या राज्यात झाला हेही कळवा. बघा समोरचा प्रश्न, मॅग्नीज शुद्धीकरण कारखाना भंडारा जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर कोणत्या? म्हणजे मॅग्नीज शुद्धीकरण कारखाना आहे हा भंडारा जिल्ह्यात तुमसर या तालुक्यामध्ये आहे. समोरचा प्रश्न आहे तुमच्यासाठी, सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर कोणी सुरू केले? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले. समोरचा प्रश्न बघू, राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? तर काय होते मित्रांनो? ते यशवंतराव हे होते यांचे मूळ नाव. समोरचा प्रश्न, महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषयावर साक्ष दिली? तर कोणत्या? शिक्षण या विषयावर साक्ष दिली आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणाच्या शिफारसीनुसार अस्तित्वात आला? तर कोणाच्या? वसंतराव नाईक या समितीच्या शिफारसीनुसार आलेला आहे मित्रांनो. समोरचा प्रश्न, रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे? जिनिव्हा या ठिकाणी आहे. समोरचा प्रश्न, सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे. समोरचा प्रश्न, इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात नमूद आहे? तर कोणत्या कलमात नमूद आहे? तर कलम 1 यामध्ये नमूद आहे. समोरचा प्रश्न, भारतात बनवण्यात आलेली कोवॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनवलेली आहे? तर कोणत्या कंपनीने बनवली आहे? तर भारत बायोटेक या कंपनीने बनवलेली आहे. समोरचा प्रश्न, विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाला सादर करतात? तर कोणाला? विधानसभा उपाध्यक्षाला सादर करतात. समोरचा प्रश्न, सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय होता? तर काय होता? 211 हा होता. समोरचा प्रश्न, RDX चे दुसरे नाव काय? तर काय मित्रांनो? सायक्लोनाइट हे आहे RDX चे दुसरे नाव. समोरचा प्रश्न, 1971 पाकिस्तानची विभागणी होऊन कोणत्या नवीन देश निर्माण झाला? तर कोणता मित्रांनो? बांगलादेश हा नवीन देश निर्माण झालेला आहे. समोरचा प्रश्न, सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? तर कोणती आहे? गंगाटोक ही आहे. त्यांच्यासाठी समोरचा प्रश्न आहे, इस्रोचे विस्तारित रूप काय आहे? तर काय मित्रांनो? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे आहे. मित्रांनो, तुम्हाला परीक्षेत इस्रोची स्थापना सुद्धा विचारतात. ती स्थापना झालेली 1969 या वर्षी झालेली आहे. समोरचा प्रश्न आहे, GPS चे विस्तारित रूप काय आहे? तर काय मित्रांनो? तर ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम हे आहे. समोरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना भारतात कधी झाली? तर कधी झाली? 1993. समोरचा प्रश्न आहे, राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण काय आहे? तर काय मित्रांनो? ते 2:3 या प्रमाणामध्ये असते. समोरचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? किती मित्रांनो? ते 78 जागा आहेत. समोरचा प्रश्न, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? कितवा क्रमांक लागतो? दुसरा क्रमांक लागतो.
समोर सी, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर कोणता मित्रांनो? स्कर्वी हा आजार होतो. सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात लांब असलेला ग्रह कोणता? तर कोणता मित्रांनो? तो नेपच्यून हा ग्रह आहे. समोरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर कधी केले मित्रांनो? 25 डिसेंबर 1927. समोरचा प्रश्न, दहशतवाद विरोधी दिन कधी पाळला जातो? तर कधी मित्रांनो? 21 मे रोजी पाळला जातो. समोरचा प्रश्न आहे, पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? राज्यात आहे हरियाणा या राज्यामध्ये आहे. समोरचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कधी झाला? तर कधी झाला मित्रांनो? 1657. मित्रांनो, कुठे झाला या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा. महात्मा फुले यांचा जन्म कुठे झाला? तर कुठे झाला मित्रांनो? पुणे या ठिकाणी झालेला आहे. समोरचा प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? तर काय होते मित्रांनो ते? तर यशवंतराव हे होते. आपला आजचा शेवटचा प्रश्न, पंजाब केसरी कोणास संबोधले जाते? तर कोणास पंजाब केसरी कोणास म्हटले जाते? तर लाला लजपत राय यांना म्हटले जाते. मित्रांनो, तुम्हाला जर आजचे प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.